नमस्कार, जय गजानन. मी दीपाली. दीप्स महिरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण देवाला घालणारे मोतीहार कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत. हे मोतीहार कमीत कमी सामानामध्ये पण दिसायला खूप सुंदर असे बनतात. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू. हे कृष्णहार किंवा देवांचे हार बनवायसाठी आपल्याला लागतील 3 नंबरचे स्काय ब्लू कलरचे मोती, 4 नंबरचे डार्क ब्लू कलरचे मोती आणि 6 नंबरचे पांढरे मोती, एक कैची आणि सुई आणि नायलॉनचा धागा. चला तर बनवायला सुरुवात करू. सर्वात पहिले मी सुईमध्ये धागा घालून घेतला आहे आणि त्या धाग्याच्या एका टोकाला अशी नॉट करून घेतली आहे. सर्वात पहिले आपल्याला 3 स्काय ब्लू कलरचे मोती आणि एक डार्क ब्लू कलरचा मोती सुईमध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि या लास्ट मोत्यांमधनं सर्व मोत्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. एक वेळेस आपण परत एक वेळेस या लास्ट मोत्यामधून धागा पुढे करून घेऊ. परत आपल्याला आता इथे 2 स्काय ब्लू कलरचे मोती आणि एक डार्क ब्लू कलरचा मोती घ्यायचा आहे. हे बघा, आता हे आपला धागा जो आहे हा वरच्या दिशेला आहे स्काय ब्लू कलरच्या, म्हणून आपण इथे पहिले 2 स्काय ब्लू कलरचे मोती आणि मग नंतर एक डार्क ब्लू कलरचा मोती घेतो आहे. आणि या मोत्याच्याच अपोजिट डायरेक्शनने, ज्या मोत्यामध्ये सध्या आपला धागा आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननेच आपण सुई त्या मोत्यामधनं फिरवून घेतो आहे. हे बघा, आता आपल्याला या स्काय ब्लू मोत्यापर्यंत धागा पुढे करून घ्यायचा आहे. आता इथे आपला धागा हा खालच्या दिशेला आहे, त्यामुळे आपण पहिले डार्क ब्लू कलरचा एक मोती घालू आणि मग नंतर 2 स्काय ब्लू कलरचे मोती घालू. पहिले डार्क ब्लू घातला आणि मग 2 स्काय ब्लू मोती आणि परत याच मोत्यामधनं खालच्या दिशेने आपण धागा टाकून फिरवून घेतला. म्हणजे बघा, आपल्याला काय करायचं आहे, एका डायरेक्शनला डार्क ब्लू मोती यायला हवे आणि या ट्रायंगल पोझिशनमध्ये स्काय ब्लू कलरचे मोती यायला हवे. तर आता आपण इथे काय करू, एक हा डार्क ब्लू आणि स्काय ब्लू या मोत्यांमधनं धागा पुढे करून घेऊ. आपल्याला अल्टरनेट असे लक्ष ठेवावे लागले की आता इथे आपल्याला आपला धागा आता या स्काय ब्लू कलरच्या मोत्यांच्या साईडने आहे, तर इथे आपल्याला 2 पहिले स्काय ब्लू कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि मग एक डार्क ब्लू कलरचा. धागा घट्ट करून घ्यायचा आणि त्याच मोत्याच्या अपोजिट डायरेक्शनने धागा वरच्या डिरेक्शनने काढून घ्यायचा. हे बघा, परत आता आपण या मोत्यापर्यंत धागा फिरवून घेऊ. जसे आपण आता हे 4 स्क्वेअर कंप्लीट केले आहेत, तसे आपल्याला अजून एक 6 स्क्वेअर करायचे आहेत सेम प्रोसेस वापरून. तर तुम्ही पहिले हे 6 स्क्वेअर कंप्लीट करा, मग आपण पुढची प्रोसेस बघू. हे बघा, असे 10 हे जे आहेत स्क्वेअर हे कंप्लीट झाले आहेत. आता आपण काय करू, हा धागा खालच्या दिशेने डार्क निळ्या मोत्यांच्या साईडला करून घ्यायचा आणि या पहिल्या निळ्या मोत्यातनं धागा असा पुढे करायचा. आता इथे आपल्याला 6 नंबरचे पांढरे मोती आणि 4 नंबरचे निळे मोती लागतील. तर इथे सर्वात पहिले आपण इथे आपल्याला 2
पांढरे मोती आणि एक निळा मोती लागेल. तर एक पहिले पांढरा मोती, मग एक निळा मोती आणि मग परत एक पांढरा मोती अशी सुईमध्ये घालून घ्यायचे. आणि हा जो पहिला निळा मोती आहे ज्यामध्ये आपण धागा घातला होता त्यामधून पुढे करायचा आणि पुढच्या निळ्या मोत्यामधून पुढे सरकवून काढून घ्यायचा. हे बघा, आता इथे आपल्याला एक पांढरा मोती आणि एक निळा मोती घ्यायचा आहे. पहिले एक पांढरा मोती घालायचा सुईमध्ये आणि मग एक निळा मोती. आणि आता हा जो आधीचा पांढरा मोती आहे त्यामधून मग नंतर ह्या वरच्या निळ्या मोत्यामधनं हे बघा आणि पुढच्या निळ्या मोत्यामधनं पुढे सरकवून घ्यायचा धागा. एक पांढरा मोती, एक निळा मोती. पहिले धाग्यामध्ये एक पहिले पांढरा मोती घालायचा, मग एक निळा मोती आणि पांढऱ्या मोत्यामधनं मग या निळ्या मोत्यामधनं आणि नंतर या दुसऱ्या निळ्या मोत्यामधनं धागा पुढे करून घ्यायचा. आता सेम प्रोसेस एक पांढरा एक निळा करून आपण हे पूर्ण इथे हे पुढचे पुढची लाईन कंप्लीट करून घेऊ. असं आपला हा हार कंप्लीट झाला आहे. आता माझ्याकडे असे कुंदनचे पेंडेंट नाही आहे, तर मी फक्त तुम्हाला एक दाखवायला म्हणून की हे कसं ॲड करायचं. तर हे जे ड्रॉप बीट आहे आपण हे ॲड करू यामध्ये. आता आपण हा जो आपला धागा या निळ्या मोत्यावर आहे तो एक वेळेस असं वरच्या स्काय ब्लू मोत्यांमधनं फिरवून घेऊ. त्याआधी आपण ही जी मोत्यांची माळ आहे ही एक ॲड करून घेऊ. इथे एक आपल्याला 10 स्काय ब्लू कलरचे मोती धाग्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. हे 10 स्काय ब्लू कलरचे मोती मी धाग्यामध्ये घालून घेतले आणि हे बघा, ही त्याची वरची माळ तयार झाली आहे. आता हा जो पहिला मोती आहे हा सोडून द्यायचा आणि या दुसऱ्या मोत्यामधनं सगळ्या मोत्यांमधून धागा खालच्या दिशेला फिरवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि या स्क्वेअरचा जो हा निळा मोती आहे यामधनं सुद्धा आपण धागा खाली करून घेऊ. त्याला घट्ट करून घ्यायचं. अशी आपली ही वरची लाईन तयार होऊन जाते. आणि आता आपला धागा खालच्या दिशेला आलेलाच आहे. तर इथे आपण काय करू, हे जे पांढरे मोती आहे 5 मोती आणि तिथपर्यंत धागा पुढे करून घ्यायचा आहे. मग हा जो हा 5वा मोती आहे याच्यातनं धागा खाली करायचा आहे पांढऱ्या 5व्या मोत्यातनं. मग हा स्काय ब्लू कलरचा मोती त्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. आणि हा जो आपला ड्रॉप बीट आहे हा ड्रॉप बीट ह्याच्या छोट्या टोकातनं अशा पद्धतीने आपल्याला हा सुईमध्ये घालायचा आहे. आणि ह्याच्या खाली आपल्याला एक हा जो छोटा 3 नंबरचा स्काय ब्लू कलरचा मोती आहे तो घालायचा आहे. ड्रॉप बीटला फिटिंग देण्यासाठी म्हणून आपण हा घालतो आणि तो दिसायला पण सुंदर दिसतो. मग तो स्काय ब्लू मोती सोडून हा जो पांढरा ड्रॉप बीट आहे त्यामधून धागा वरच्या दिशेला काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जो पुढचा जो डार्क ब्लू कलरचा मोती आहे त्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. हे बघा, त्याचं एक पेंडेंट तयार होऊन जातं. मग हा पांढऱ्या मोत्यातनं धागा वर करून घ्यायचा आणि हे राहिलेले 4 डार्क ब्लू कलरचे मोती यातनं धागा पुढे काढून घेऊ आपण. आणि हा जो स्काय ब्लू मोती आहे त्यातनं धागा वरच्या दिशेला फिरवून घ्यायचा. आपला धागा वरच्या दिशेला आला. इथे आपण आता 10 स्काय ब्लू कलरचे मोती धाग्यामध्ये ॲड करू. मी धाग्यामध्ये असे 10 स्काय ब्लू कलरचे मोती ॲड केले आणि आपण आता एक तसे करून परत आता इथे हा जो लास्ट मोती आहे याला बाजूला करायचा आणि सगळ्या मोत्यांमधनं धागा खालच्या दिशेने फिरवून घ्यायचा.
आणि या स्क्वेअरच्या मोत्यामधनं पण, म्हणजे परत ते 10 मोत्यांमधनंच धागा खालच्या दिशेला येऊन जातो. याला टाईट करून घ्यायचं आणि इथे याला आपण आता 2 नॉट करून घेऊ आणि या मोतीहारचा इथे शेवट होतो. नॉट अशा ठिकाणी करायच्या की ज्या विजिबल होणार नाहीत, त्यामुळे आपली माळा पण छान दिसते. असा आपला देवाला घालण्याचा जो सुंदरसा मोतीहार आहे तो तयार झाला आहे. हे बघा, श्रीकृष्णाला किती सुंदर हा मोतीहार उठून येतो आहे. असंच आपण वेगवेगळ्या देवी देवतांसाठी वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनचे असे मोतीहार बनवू शकतो. चला, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय गजानन.